मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की जगात एक अशी गुप्त संघटना आहे जिने हजारो वर्षांपासून मानवजातीच्या सर्वात धोकादायक आणि सर्वात शक्तिशाली ज्ञानाचं रक्षण केलं आहे, तर तुम्हाला वाटेल की ही कुठल्या तरी एका हॉलिवूड चित्रपटाची स्टोरी आहे. पण नाही, हे सत्य सुद्धा असू शकतं. त्या माणसांकडे नेमकी अशी कोणती शक्ती होती की त्या माणसांना नेहमीच गुप्त राहावं लागलं? जाणून घेऊया एका अशा संघटनेबद्दल जी हजारो वर्षांपासून आपल्या सभोवताली आहे, पण तिचा ठाव ठिकाणा कुणालाही लागलेला नाही. कलिंग युद्ध, इसवी सन पूर्व 261. रक्ताच्या महासागरात उभे राहून सम्राट अशोक एका मोठ्या निर्णयावर येऊन पोहोचले. त्यांनी फक्त बौद्ध धर्माचा स्वीकारच केला नाही, तर त्यांनी इतिहासातील सर्वात रहस्यमय संघटना स्थापन केली, ती म्हणजे गुप्त 9 लोकांची संघटना. पण हे 9 लोक होते तरी कोण? ते नेमके काय करत होते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. असं मानलं जातं की हे 9 लोक वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये सर्वात हुशार होते, ज्यांनी मानव जातीच्या फायद्यासाठी अमूल्य अशा ज्ञानाची 9 पुस्तके तयार केली. सम्राट अशोकाने ह्या 9 जणांना दिले आहे असे 9 रहस्यमय ग्रंथ, जे जगाच्या इतिहासालाच नाही तर भविष्यालाही आकार देऊ शकतात. पण हे 9 ग्रंथ होते तरी कोणते? ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. तर मंडळी, हे आहेत गुप्त संघटनेतील सर्वात शक्तिशाली ग्रंथ. काहींच्या मते हे ग्रंथ आजही सुरक्षित आहेत, तर काहींच्या मते या ग्रंथांचा वापर आज आधुनिक विज्ञानात केला गेलेला दिसतो. ग्रंथ पहिला, मनोविज्ञान आणि प्रचार तंत्रज्ञान, ज्यामध्ये मेंदूवर नियंत्रण ठेवण्याची कला सांगितली आहे. ग्रंथ दुसरा, शरीरशास्त्र आणि जन्म मृत्यू रहस्य, ज्यामध्ये फक्त एका स्पर्शाने मृत्यू ओढवण्याची विद्या आहे. ग्रंथ तिसरा, सूक्ष्म जीवशास्त्र, ज्यामध्ये रोग आणि त्यामधील अद्भुत उपचार सांगितले आहेत. ग्रंथ चौथा, धातुशास्त्र आणि अल्केमी, धातूंना सोन्यात बदलण्याचे तंत्र ह्या ग्रंथात सांगितले आहे. ग्रंथ पाचवा, संदेश वहन आणि गुप्त संपर्क तंत्र, अंतराळातील रहस्यमय संवाद पद्धतीवर ह्यात भाष्य केलेले दिसते. ग्रंथ सहावा, गुरुत्वाकर्षण नियंत्रण, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर प्रभुत्व मिळवण्याचे ज्ञान या ग्रंथात सांगितले. ग्रंथ सातवा, ब्रह्मांडशास्त्र आणि काळ प्रवास, भूतकाळ आणि भविष्य काळात जाण्याची विद्या या ग्रंथात सांगितलेली दिसते. ग्रंथ आठवा, प्रकाश नियंत्रण, अंधार आणि प्रकाशाच्या रहस्याचा उलगडा यात केलेला आहे. आणि ग्रंथ नववा, समाजशास्त्र आणि राजकारण, संपूर्ण समाजावर नियंत्रण ठेवण्याचे रहस्य या ग्रंथात उलगडलेले आहे. तर आता काही इतिहासकार असा दावा करतात की गुप्त 9 लोकांच्या ज्ञानाचा वापर जगातील काही प्रमुख शोधांमध्ये झालेला दिसतो. निकोला टेस्ला, अल्बर्ट आइन्स्टाईन, न्यूटन यांच्याकडे असलेल्या विलक्षण बुद्धीमागे या ज्ञानाचा काही संबंध आहे का? किंवा भारतातील प्राचीन नालंदा विद्यापीठामध्ये हे रहस्यमय ज्ञान साठवलं गेलं होतं का? असे प्रश्न आजही अनेकांना पडताना दिसतात. पण जर ही गोष्ट खरी असेल, तर आजही कोणीतरी हे अमूल्य ज्ञान राखून ठेवलं आहे हे मात्र निश्चित. तर मंडळी, ही कथा एक गूढ इतिहास आहे की एक कल्पनारम्य गोष्ट? तुम्हाला काय वाटतं? जर ह्यातलं एक जरी ग्रंथ बाहेर आला, तर ते मानव जातीसाठी वरदान ठरेल की अभिशाप? तुमचं मत काय, आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांना समजायला हवी, तर व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका.